मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये ना मोठी स्वप्न बघायची कशी आणि ती लवकरात लवकर पूर्ण करण्याचा मार्ग कुठला आहे या गोष्टींवरती आपण आज बोलणार आहे. म्हणूनच सुरुवात पण याच प्रश्नापासून करूयात. काय वाटतं तुम्हाला? तुमचं मत काय? जे तुमच्या आयुष्यातलं आज सगळ्यात मोठं स्वप्न आहे, ज्याच्यासाठी तुम्ही असं धरून चाललात की पुढची 5 ते 10 वर्ष मला मेहनत करायची, तेच स्वप्न पुढची 6 महिने ते 1 वर्षाच्या आतमध्ये तुम्ही पूर्ण करू शकता का? तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून मला लगेच सांगा. आणि मी माझं ओपिनियन पण या गोष्टीवरती काय आहे ते या व्हिडिओच्या शेवटी देणारच आहे. याच व्हिडिओमध्ये आपण एक विन स्ट्रॅटेजी पण डिस्कस करणार आहे आणि मी माझं पर्सनल एक्झाम्पल देऊन गोल सेटिंग कसे करायचे हे सुद्धा याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे. पण त्याच्या आधी ना आपण पीटर थियल यांचं ओपिनियन काय या गोष्टीवरती ते ऐकूयात. पीटर थियल कोण आहेत? तर पीटर थियल हे एक फेमस एंटरप्रेन्योर आहेत आणि त्यांनी 0 to 1 नावाचं फेमस बुक पण लिहिलेलं आहे. त्यांनीच 1998 मध्ये इलॉन मस्क यांच्यासोबत पेपाल फाउंड केली होती. जगातली सगळ्यात पहिली पेमेंट वॉलेट कंपनी. जसं आपलं गुगल पे, फोन पे, पेटीएम या सगळ्या गोष्टी आहेत ना, तशा पद्धतीचं सगळ्यात पहिलं जे पेमेंट वॉलेट आहे ना ते अमेरिकेमध्ये इलॉन मस्कच्या सोबत पीटर थियल यांनी फाउंड केलं होतं. आणि पुढच्या 4 वर्षांमध्ये म्हणजे 2002 मध्ये त्यांनी पेपाल सेल करून टाकलं. त्या व्यवहारातून त्यांनी $1 मिलियन कमवले. त्याच्यानंतर एकदा ते असं बोलले होते की काश जर मला आधीच माहिती असतं की मिलियनेअर बनण्यासाठी 10 वर्षांचा वेळ लागत नाही, तर ती गोष्ट कदाचित 6 महिन्यांच्या आतमध्ये पण होऊ शकली असती. सो ही जी सगळी मोठी लोक झालेली आहेत ना, ती या पद्धतीने विचार करतात, त्यांचं माइंड ओपन ठेवतात मोठ्या पॉसिबिलिटीजसाठी. पण त्याच्यासोबत एक हार्ड हिटिंग फॅक्ट पण आहे. तो फॅक्ट मी तुम्हाला सांगतोच, पण त्याच्या आधी थोडंसं इंट्रो होऊन जाऊ द्यात. सूरज थिटे नाव आहे माझं आणि तुम्ही बघायला स्टार्ट केलेले आहेत आपण जी फायर सिरीज लॉन्च केलेली आहे त्या फायर सिरीजचा 34वा एपिसोड. तर हार्ड हिटिंग फॅक्ट असा आहे की 100% लोकांपैकी फक्त 6%च लोक त्यांची स्वप्न पूर्ण करू शकतात. 6 महिन्यांच्या आतमध्ये नाही तर त्यांच्या पूर्ण लाईफ टाइम मध्ये सुद्धा. ही गोष्ट मी फक्त माझ्या मनाने नाही बोलत आहे, तर ह्याच्यावरती एक रिसर्च कंडक्ट झाला होता ज्यामध्ये हा निष्कर्ष निघाला होता 100 पैकी फक्त 20 लोक कधीतरी त्यांचं गोल पेपरवरती लिहून घेतात किंवा एक गोल सेट करतात त्यांच्या लाईफसाठी. आणि त्या 20% लोकांच्या मधले पण फक्त 30% लोकच त्यांचं ते स्वप्न पूर्ण करू शकतात. म्हणजे 100 पैकी फक्त 6% लोक त्यांची स्वप्न कधीतरी आयुष्यभरामध्ये पूर्ण करू शकतात. त्यामुळं आपल्याला जर त्या 6% लोकांमध्ये यायचं असेल ना, तर आपल्याला आपल्या स्वप्नांविषयी थोडंसं सिरियस व्हायला लागणार आहे. त्याच्यावरती सिरियसली काम करावं लागणार आहे जोपर्यंत वेळ आपल्या हातामध्ये आहे तोपर्यंतच. सो जर तुम्हाला पण तुमची स्वप्न पूर्ण करायची आहेत ना, तर त्याची सगळ्यात पहिली स्टेप तर हीच असणार आहे, आपलं माइंड ओपन करा मोठ्या पॉसिबिलिटीज साठी, मोठी स्वप्न बघण्यासाठी. या गोष्टीचं एक उदाहरण देतो मी तुम्हाला, म्हणजे तुम्हाला चांगल्या पद्धतीने लक्षात येईल की आपलं मोठं स्वप्न किंवा लॉंग टर्मचं स्वप्न लवकरात लवकर पूर्ण होणं कसं शक्य आहे. एक बुक आहे टोटॅलिटी एक्स नावाचं, ज्याचे ऑथर आहेत टिमोथी पॉल्सन. त्यांचे वडील होते बग पॉल्सन आणि बग पॉल्सन जेव्हा 28 वर्षांचे होते ना, तोपर्यंत त्यांचं लग्न झालेलं होतं. त्यांना 3 मुलं झालेले होते. एक चांगला जॉब त्यांच्याकडे होता, पण मग परिवाराच्या सगळ्या रिस्पॉन्सिबिलिटीज पण होत्या. सगळा खर्च करायचा, मुलांचे शिक्षण करायचे, त्याने जे एका सामान्य माणसाला करायला लागतं ते सगळं त्यांना करायला लागत होतं. ते जेव्हा दररोज ऑफिसमध्ये जायचे आणि ऑफिसमधून सुटल्यानंतर परत यायचे ना, तर रस्त्यामध्ये ना एक आर्टिस्ट होता जो पेंटिंग्स बनवायचा. आणि बग पॉल्सन ना माहिती नाही का, पण त्यांना एक अट्रॅक्शन होतं पेंटिंग्स विषयी. ते बऱ्याच वेळेस त्याच्याकडे थांबायचे आणि मग घरी यायचे. असं बऱ्याच दिवस चालल्यानंतर त्यांना ही गोष्ट लक्षात यायला लागली की आपल्याला ना पेंटिंग विषयी एक हिडन पॅशन आहे किंवा काहीतरी त्या गोष्टीविषयीचं अट्रॅक्शन आहे. आणि म्हणूनच असंच एका दिवशी घरी आल्यानंतर ते त्यांच्या पत्नीला बोलले की मला ना चांगला पेंटर व्हायचंय, चांगला आर्टिस्ट व्हायचंय. पण अगेन ज्या काही सगळ्या फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटीज वगैरे होत्या त्यामुळे ते काही जॉब सोडून आर्टिस्ट बनू शकत नव्हते लगेच. म्हणून ना त्यांनी पेंटिंगची प्रॅक्टिस करायला सुरुवात केली जेव्हा जेव्हा त्यांना वेळ मिळायचा त्यावेळेस. ही गोष्ट बरेच महिने चालत राहिली, पण ते काही ऍव्हरेज पेंटिंग्स काढण्याशिवाय पुढे जाऊ शकत नव्हते. आणि घरी त्यांच्या पत्नीला पण सांगू शकत नव्हते की मला एक फुल टाइम आर्टिस्ट बनायचंय आणि त्याच्यासाठी मला नोकरी सोडायची, कारण त्यांना स्वतःवरतीच अजून तेवढा विश्वास आलेला नव्हता किंवा त्यांचं आर्ट इतकं फाईन नव्हतं झालेलं की त्यांनी एक नोकरी सोडून फुल टाइम तेच करावं. मग अशाच एका दिवशी ना बग पॉल्सन त्यांच्या एका मित्राला भेटले आणि त्या मित्राला त्यांनी सगळी स्टोरी सांगितली. त्यावर ना तो मित्र हुशार होता. त्याने बग पॉल्सन यांना सजेशन दिलं की तू ना ऍव्हरेज लोकांसोबत बोलत नको बसू, तर ना तू या फील्ड मधला मास्टर शोध आणि त्याच्याकडून तू शिकून घे की एक चांगली पेंटिंग ड्रॉ कशी करायची असते. ती लवकर शिकण्यासाठी मला काय करायला लागेल. ती ऍडवाइस बग पॉल्सन यांना आवडली आणि ते शोधायला लागले. तेव्हा त्यांना कळलं की आपल्या शहरामध्ये एक क्लाउड बग नावाचा पेंटर आहे जो त्यावेळेसच्या जगातल्या 100 टॉप पेंटर्स पैकी एक आहे. बग पॉल्सन त्या पेंटरकडे गेले आणि त्याला सांगितलं मला तुमच्याकडून हे आर्ट शिकून घ्यायचंय आणि थोडंसं लवकर शिकायचंय, कारण ज्या स्पीडने मी चाललोय ना त्या स्पीडने मला असं वाटतं की पुढची 10 वर्ष लागतील मला एक चांगला आर्टिस्ट बनण्यासाठी. क्लॉडने ऍग्री केलं की मी तुला पेंटिंग शिकवतो आणि त्यांनी जे 15 शब्द त्यावेळेस बोलले ना, त्या 15 शब्दांनी
बग पॉल्सन यांचं आयुष्य बदललं. ते 15 शब्द काय होते? लेट सी इफ वी कॅन मेक अ ग्रेट आर्टिस्ट आउट ऑफ यू इन अ इयर. क्लॉड बग पॉल्सन यांना पेंटिंग शिकवण्यासाठी अग्री का झाले माहितीये? कारण त्यांना पॉल्सन यांच्यामध्ये एक बर्निंग डिझायर दिसलं. पॉल्सन रेडी होते जी काही त्यांची फीस असेल ती फीस देण्यासाठी, जो काही त्याच्यासाठी टाइम लागेल, जे काही अदर सॅक्रिफायसेस लागतील ना ते सगळे सॅक्रिफाईस करायला पॉल्सन त्यावेळेस रेडी होते. आणि त्या गोष्टीवरून दिसत होते की त्यांच्यामध्ये बर्निंग डिझायर आहे एक आर्टिस्ट बनण्याचं. आणि म्हणून क्लॉड बग रेडी झाले त्यांना पेंटिंग शिकवण्यासाठी. पुढच्या 1 वर्षामध्ये क्लॉड बग यांच्याकडनं ट्रेनिंग घेऊन पॉल्सन इतके चांगले पेंटर बनले की 1 वर्षानंतर त्यांनी जी पहिलीच पेंटिंग ड्रॉ केली ना, जी तुम्ही स्क्रीनवरती बघत असाल, ती खूप फेमस झाली. तो एक मास्टरपीस ठरला. त्याच्यानंतर बऱ्याचशा मॅगझिनच्या कव्हर पेजेस वरती पॉल्सन यांचा फोटो आला. बऱ्याचशा टॉक शो मध्ये त्यांना इन्व्हाइट केलं गेलं. त्यांनी स्वतःची अकॅडमी ओपन केली पेंटिंग शिकवण्यासाठी. ते बरेचसे फेमस झाले, प्लस त्यांना पैसा पण चांगला मिळाला. या पद्धतीने एक चांगला आर्टिस्ट बनण्यासाठी जी बग पॉल्सन यांना 10 वर्ष लागली असती, ती गोष्ट त्यांनी 1 वर्षात पूर्ण केली. ते त्यांचं स्वप्न 1 वर्षाच्या मध्ये पूर्ण झालं. ही गोष्ट का साध्य झाली? तर त्याच्यासाठी होते 2 कारण. सगळ्यात पहिलं बर्निंग डिझायर. आणि बर्निंग डिझायर विषयी माझे जे सगळ्यात फेवरेट बुक आहे ना, थिंक अँड ग्रो रिच, नेपोलियन हिल यांनी लिहिलेले, त्याच्यामध्ये पण पहिलाच चॅप्टर आहे बर्निंग डिझायर वरती. तुमच्या स्वतःच्या ध्येयासाठी जर आतून आग लागलेली असेल ना, तर ते ध्येय पूर्ण करण्यासाठी तुम्ही कुठल्याही लेवलचे प्रयत्न करायला तयार असता. तीच गोष्ट बग पॉल्सन यांच्या बाबतीत होती. आणि दुसरी इम्पॉर्टंट गोष्ट आहे एक चांगला मेंटर असणं, जे पॉल्सन यांच्या बाबतीत बग क्लॉड होते. आणि या 2 गोष्टींच्या मदतीने त्यांनी त्यांचं 10 वर्षांसाठीचं स्वप्न 1 वर्षामध्ये पूर्ण केलं. त्यामुळं आपणही जर ठरवलं तर आपण पण आपली स्वतःची मोठी स्वप्न खूप कमी वेळेमध्ये पूर्ण करू शकतो. ती कॅपॅसिटी ऑलरेडी आपल्यामध्ये असते, फक्त आपल्याला गरज असते स्वतःवरती विश्वास ठेवण्याची. आता आपण सगळ्यात महत्वाची गोष्ट बघूयात जी तुम्हाला तुमची मोठी स्वप्न लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी मदत करणार आहे. ती गोष्ट म्हणजे विन स्ट्रॅटेजी. काय आहे विन स्ट्रॅटेजी? आपण पॉइंट टू पॉइंट बघूयात. विन स्ट्रॅटेजीचा जो W आहे ना, त्याचा अर्थ आहे वायडन युअर गोल्स. जर तुम्हाला तुमचं स्वप्न पूर्ण करायचंय ना, तर त्याच्या आधी तुम्हाला तुमचं स्वप्न ठरवणं गरजेचं आहे. काय नेमकं मिळवायचं ते आपल्याला माहिती पाहिजे, कसं मिळवायचं ते माहिती असण्याच्या आधी, बरोबर आहे? म्हणूनच एक बर्निंग डिझायर किंवा एक स्पष्ट गोल आपल्याकडे असणं गरजेचं आहे. पण ते गोल सेट कसं करायचं याच्यावरती बऱ्याचशा डिबेट्स असू शकतात. जी एक जनरल टेक्निक आहे गोल सेट करण्याची, जी आपल्यापैकी बहुतेक लोकांना माहिती आहे की आपले गोल स्मार्ट असले पाहिजेत. स्मार्ट म्हणजे काय? S फॉर स्पेसिफिक, M फॉर मेजरेबल, A फॉर अचिवेबल, R फॉर रेलेव्हंट आणि T फॉर टाइम बाउंडेड. या पद्धतीने गोल सेटिंग केली पाहिजे. हे खूप वेळेस आपण ऐकलेलं असेल. पण हार्ड गोल्स नावाचं एक बुक आहे बघा, ज्याचे ऑथर आहेत मार्क मर्फी. त्यांनी ना एक रिसर्च कंडक्ट केला होता जवळपास 397 ऑर्गनायझेशन्स मध्ये आणि 4000 लोकांवरती, जी 4000 लोक स्मार्ट गोल सेटिंग या टेक्निकचा वापर करत होते. आणि त्यांनी प्रत्येकाला विचारलं की तुमचे पुढच्या 1 वर्षाचे जे काही स्मार्ट गोल्स आहेत ना, ती तुम्ही पूर्ण करू शकाल याच्यावरती किती लोकांचा विश्वास आहे. तेव्हा त्यांना एक शॉकिंग गोष्ट कळली की त्या 4000 लोकांपैकी फक्त 30% लोकांचं म्हणणं होतं की आम्ही जी स्मार्ट गोल्स आहेत ती अचीव करू शकू पुढच्या 1 वर्षामध्ये. आणि बाकीच्या 70% लोकांना या गोष्टीवरती विश्वासच नव्हता की आपण जे काही स्मार्ट गोल सेट केलेले ते आपण 1 वर्षाच्या आतमध्ये पूर्ण करू शकतो. त्याच्यावरती मार्क मर्फी यांनी विचार केल्यानंतर त्यांच्या एक गोष्ट लक्षात आली, जी गोल सेटिंगची स्मार्ट टेक्निक आहे ना, ती फक्त लॉजिकल पार्ट कव्हर करते. म्हणजे ते लॉजिकल आन्सर आहे तुमच्या गोल सेटिंगसाठी. पण आपण माणसं आहे आणि आपण इमोशनली ड्रिव्हन असतो. विचार जरी लॉजिकल करत असलो तरी पण आपण ऍक्ट इमोशनली जास्त करतो. म्हणून त्यांनी एक नवीन स्ट्रॅटेजी इंट्रोड्यूस केली गोल सेटिंगसाठी, जी स्ट्रॅटेजी आहे हार्ड गोल सेटिंग. हार्ड स्टँड्स फॉर H म्हणजे हार्टफेल्ट पाहिजे, तुमचं इमोशनल कनेक्शन पाहिजे तुमच्या गोल सोबत. सेकंड थिंग A म्हणजे एनिमेटेड. R स्टँड्स फॉर रिक्वायर्ड आणि D स्टँड्स फॉर डिफिकल्ट. या व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी तुम्हाला म्हणालो होतो बघा की मी माझं पर्सनल एक्झाम्पल देऊन तुम्हाला गोल सेटिंग कशी करायची हे समजावून सांगेल. तेच आपण आता शिकूयात. हार्ड गोल सेटिंग कशी करायची. सगळ्यात पहिलं H म्हणजे हार्टफेल्ट. तुमचं एक इमोशनल कनेक्शन पाहिजे तुमच्या गोल सोबत. जर उदाहरण घ्यायचं तर माझं पर्सनल उदाहरण आपण घेऊयात. तुम्ही आता मला युट्यूब वरती बघतायत आणि एक चांगला युट्यूबर बनणं हे माझं गोल आहे. जर का मला माझं स्वतःचं हे स्वप्न पूर्ण करायचं असेल तर एक इमोशनल कनेक्शन पाहिजे माझ्या गोल सोबत. ते इमोशनल कनेक्शन माझ्यासाठी काय? तर बघा, प्रत्येकाने आपली स्वतःची एक लाईफ इमॅजिन केलेली असते. माझ्या स्वतःच्या बाबतीत मी ही गोष्ट कधी इमॅजिन करू शकत नाही की माझं वय आता 50 वर्ष झालेलं आहे आणि वयाच्या 50व्या वर्षी एखाद्या ऑफिसमध्ये एखाद्या चांगल्या पोस्टवरती एखाद्या कॉर्नर डेस्क वरती मी लॅपटॉप घेऊन बसलोय आणि काम करतोय. दररोज सकाळी 9 वाजता जातोय, 6 वाजता घरी वापस येतोय. ही जी रुटीन लाईफ आहे ना, नाही होऊ शकत माझ्याकडनं. मग भलेही तो पैसा, पॅकेज हा मॅटर तर पलीकडेच राहतो, पण त्याच्या आधी त्या टाईपची लाईफच मला नकोय. मला पुढच्या काही वर्षानंतर माझ्या लाईफ कडून काय एक्सपेक्टेड आहे? तर मला 2 गोष्टी एक्सपेक्टेड आहेत. सगळ्यात पहिलं फायनान्शियल फ्रीडम. एक बेसिक लाईफ जगण्यासाठी जो काही पैसा लागतो ना, तो पैसा मी व्हॅलिड आणि योग्य पद्धतीने कमवत असलो पाहिजे. अँड सेकंड थिंग टाइम फ्रीडम.
ही माझ्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की माझ्या वेळेसोबत काय करायचं हे मला ठरवता आलं पाहिजे. कुणीतरी माझ्या शिफ्ट असाइन कराव्यात किंवा कोणाकडून तरी मला कधी सुट्टी पाहिजे याची परमिशन मी जाऊन घ्यावी. ही लाईफ मी नाही जगू शकत आणि म्हणून मला स्वतःच काहीतरी करणं गरजेचं आहे. मग ती स्वतःची गोष्ट माझ्या स्किल सोबत, माझ्या पर्सनॅलिटी सोबत रिलेव्हंट असणं गरजेचं आहे आणि म्हणून ती गोष्ट मी शोधली युट्यूब मध्ये. दर आठवड्याला युट्यूबचा एक व्हिडिओ आलाच पाहिजे. ही कन्सिस्टन्सी मी मेंटेन करू शकतो कारण पुढच्या काही वर्षानंतर मला लाईफ मध्ये काय पाहिजे हे मला क्लिअर माहिती आहे. तसंच जेव्हा एखादं स्वप्न तुम्ही स्वतःसाठी ठरवताना त्या स्वप्नासोबत तुमची इमोशनल अटॅचमेंट जेवढी स्ट्रॉंग आहे ना तेवढं तुम्ही कन्सिस्टन्सी मेंटेन करू शकता, तेवढं बर्निंग डिझायर तुमचं त्या स्वप्नाविषयीचं वाढत जातं आणि म्हणून आपल्या माणसाचा जो स्वभाव असतो ना इमोशनली ऑपरेट करण्याचा, ते इमोशनल कनेक्शन आपल्याला आपल्या ड्रीम विषयी असणं गरजेचं आहे. सो तुम्ही पण ज्यावेळेस गोल सेट कराल ना ती गोल तुमच्या इमोशनली जवळ पाहिजे, ही गोष्ट लक्षात ठेवा. सेकंड थिंग, ए स्टँड्स फॉर ॲनिमेटेड. ॲनिमेशन म्हणजे व्हिज्युअलायझेशन. तुम्हाला ना ते गोल व्हिज्युअलाइज करता आलं पाहिजे. म्हणजे आपलं सेम जर उदाहरण घेतलं माझ्या युट्यूबचं, तर हे सेम चॅनल सक्सेसफुल झालेलं ऑलरेडी मी व्हिज्युअलाइज केलेलं आहे. मला आजही माहितीये की ह्या चॅनलवरती ज्यावेळेस 1 लाख सबस्क्रायबर्स पूर्ण होतील ना आणि आपलं हे चॅनल जेव्हा कन्सिस्टंटली चांगलं परफॉर्म करत असेल ना त्यावेळेस केक कटिंग, पार्टी, सेलिब्रेशन वगैरे असं खूप जास्त काही मी करणार नाहीये. तुम्हाला 2011चा वर्ल्ड कप आठवतोय? तो विनिंग 6 मारल्याच्या नंतर धोनीने जे एकदम सायलेंट सेलिब्रेशन केलं होतं ना, फक्त तो बॅट रोल करत होता वरतून आणि मग ज्यावेळेस ट्रॉफी घेतली त्यावेळेस एका कोपऱ्यात जाऊन उभा राहिला. इतकं सायलेंट सेलिब्रेशन मी करत असेल. माझ्या डेस्कवरती हाच पेन असेल जो मी नेहमी युज करतो आणि ह्याच सगळ्या नोट्स असतील. हा जो बंच आहे तो मी अजूनही सांभाळून ठेवलेला आहे बाकीच्या व्हिडिओचा आणि तोपर्यंत तर खूप मोठा बनलेला असेल आणि जस्ट सायलेंटली मी ती गोष्ट एन्जॉय करत असेल. सो या पद्धतीने आपली गोल्स आपल्याला व्हिज्युअलाइज करता आली पाहिजेत. समजा तुमचं गोल आहे वेट कमी करणं, तर वेट कमी का करायचंय ही गोष्ट व्हिज्युअलाइज आपण कशी करणार? तुम्ही आधीचे जेव्हा तुमचं वेट कमी होतं त्यावेळेसचे फोटो समोर लावू शकता. ही गोष्ट तुम्ही इमॅजिन करू शकता की तुम्ही जेव्हा तुमच्या कामाच्या ठिकाणी किंवा अजून कुठल्या ठिकाणी लोकांसमोर जाताय त्यावेळेस किती कम्फर्टेबली तुम्ही लोकांमध्ये मिक्स होऊ शकाल. जर का तुमचं बॉडी वेट चांगलं असेल, लोक तुमच्याकडे वेगळ्या नजरेने बघणार नाहीत, तुमची एक अट्रॅक्टिव्ह पर्सनॅलिटी असेल. कुणी जर तुम्हाला ट्रेकसाठी विचारलं तर तुम्हाला ह्या गोष्टीची भीती नाही वाटणार की वेटमुळे मला त्रास होईल ट्रेक करताना. जर का तुमच्या एरियामध्ये मॅरेथॉन वगैरे असेल तर तुम्ही स्वतःच्या बॉडी वेटच्या कारणामुळे त्या मॅरेथॉन मध्ये पार्टिसिपेट नाही करणार, असं नाही होणार. या सगळ्या गोष्टी व्हिज्युअलाइज करून, इमॅजिन करून तुम्ही स्वतःला इन्स्पायर करू शकता ते गोल अचीव्ह करण्यासाठी. या पद्धतीने व्हिज्युअलायझेशन ही खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. मोठी मोठी लोक या व्हिज्युअलायझेशन टेक्निकचा उपयोग करून घेत असतात स्वतःची स्वप्न पूर्ण करण्यासाठी. त्यामुळे स्वतःची स्वप्न व्हिज्युअलाइज करायला शिका जर का तुम्हाला कन्सिस्टंट राहायचंय आणि लवकरात लवकर तुमची स्वप्न पूर्ण करायची आहेत तर. नेक्स्ट, आर स्टँड्स फॉर रिक्वायर्ड. रिक्वायर्ड म्हणजे तुमचं गोल कंप्लीट करण्यासाठी कुठल्या गोष्टींची गरज आहे हे तुम्हाला आधीच माहिती असलं पाहिजे. उदाहरणार्थ जर तुम्हाला एक चांगला युट्यूबर बनायचंय तर तुम्हाला कॅमेरा फेस करता आला पाहिजे, तुम्हाला तुमची स्टोरी टेलिंग इम्प्रूव्ह करायला लागेल, तुमची स्वतःची कम्युनिकेशन स्किल चांगली असली पाहिजे. या काही गोष्टी रिक्वायर्ड आहेत आणि त्याच्यापेक्षा जास्त काही पर्सनल सॅक्रिफायसेस पण रिक्वायर्ड आहेत जे आपण पुढे या व्हिडिओच्या शेवटी डिस्कस करणार आहेत. त्याच्यामुळे मी आता जास्त डिस्कस करत नाहीये. आणि नेक्स्ट, डी स्टँड्स फॉर डिफिकल्ट. एडविन लॉक नावाचे जे सायकोलॉजिस्ट होते ना त्यांनी 40 वर्षांपर्यंत मोटिवेशन आणि गोल्स या सब्जेक्ट वरती रिसर्च केला होता आणि त्यांना ही गोष्ट लक्षात आली होती की जर का तुमची स्वप्न खूप सिंपल आणि छोटी असतील ना तरी तुम्ही ती सोडून द्याल कारण ती खूप सोपी आहेत. आणि जर का समजा तुमचं स्वप्न खूप हार्ड आहे, डिफिकल्ट आहे, तरी सुद्धा तुम्ही एका वेळेनंतर त्या स्वप्नांवरती काम करणं सोडून द्याल कारण तुम्हाला ते खूप अवघड वाटायला लागेल. इनफॅक्ट इम्पॉसिबल वाटायला लागेल एका वेळेच्या नंतर. म्हणजे जर का तुमचं स्वप्न आहे महिन्याचे 10,000 रुपये कमवायचे तर तुम्हाला ते खूप इझी वाटेल की महिन्याचे 10,000 तर कमवायचे, ह्याच्यासाठी किती मेहनत करायला लागणार आहे आपल्याला. आणि वाईज वर्सा जर तुमचं स्वप्न असेल की महिन्याला 1 करोड रुपये कमवायचे तर मे बी त्याच्यासाठी खूप टाइम लागू शकतो. तुम्ही थोडेसे एफर्ट पण घ्याल आणि एका वेळेच्या नंतर तुम्हाला लक्षात येईल महिन्याचे 1 कोटी रुपये कमवणं इम्पॉसिबल आहे, त्याच्यामुळे तुम्ही तिथे सोडून द्याल ते स्वप्न. पण जर का तुम्ही मिडल ग्राउंड पकडलं की महिन्याचे 1 लाख रुपये कमवायचे तर मे बी ते थोडंसं चॅलेंजिंग पण असेल, डिफिकल्ट पण असेल आणि इम्पॉसिबल पण तुम्हाला वाटणार नाही. त्यामुळे सायकोलॉजिकल लेवलवरती तुम्ही त्या गोलच्या दिशेने प्रयत्न करत राहाल आणि एका दिवशी तुम्ही ती गोष्ट अचीव्ह करू शकाल. या पद्धतीने आपल्याला आपलं गोल सेट करायला पाहिजे की ते खूप सिंपल पण नसलं पाहिजे, ते खूप डिफिकल्ट पण आउट ऑफ द वे किंवा आपल्या कॅपॅसिटीच्या बाहेरचं आहे असं आपल्याला वाटायला नाही पाहिजे. या पद्धतीने आपल्याला आपली गोल सेटिंग करायची आहे. विन स्ट्रॅटेजीचा आपण W बघितला, वायडन युअर गोल्स, जी पहिली स्टेप होती तुमचं मोठं स्वप्न लवकरात लवकर पूर्ण करण्याची. आणि कुठलीही गोष्ट नेहमी अशीच असते, सुरुवातीला ती हार्ड असते, टाइम कन्झ्युमिंग असते आणि जसं जसं तुम्ही पुढे जाता तसं तसं ती गोष्ट सिंपल होत जाते. आपल्या विन स्ट्रॅटेजी मध्ये पण गोल सेटिंग हा इम्पॉर्टंट पार्ट होता ज्याच्यासाठी सगळ्यात जास्त टाइम लागतो. तुम्हाला ऍक्च्युअली प्रॅक्टिकली करताना पण ह्या गोष्टीसाठी सगळ्यात जास्त टाइम लागणार आहे. सेकंड थिंग, आय स्टँड्स फॉर इंटिग्रेटेड माइलस्टोन. तुम्हाला माहितीये का माउंट एव्हरेस्ट क्लाइंब कसं केलं जातं? मला पण आधी नव्हतं माहिती, पण मी एका ठिकाणी ऐकलंय. इंटरेस्टिंग आहे, मी तुम्हाला सांगतो. जेव्हा तुम्हाला माउंट एव्हरेस्ट क्लाइंब करायचं असतं ना त्याच्या आधी तुम्हाला बऱ्याचशा मेडिकल टेस्ट करायला लागतात, तुमची फिटनेस टेस्ट होते, त्याच्यानंतर तुम्हाला जे छोटे छोटे माउंटन्स वगैरे
आहेत, असे बरेचसे माउंटन्स क्लाइंब करायला लागतात. तुम्हाला काही महिन्यांची ट्रेनिंग घ्यावी लागते क्लाइम्बिंगची. एवढं सगळं केल्याच्या नंतर तुम्ही माउंट एव्हरेस्ट चढण्यासाठी इलिजिबल होता. पण त्याच्यानंतर पण माउंट एव्हरेस्ट चढण्यासाठी 5 टोटल कॅम्प्स असतात. तुम्ही एप्रिलच्या महिन्यामध्ये सगळ्यात पहिल्या म्हणजे बेस कॅम्प वरती जाता आणि बेस कॅम्प वर लगेच पहिल्या कॅम्प वरती नाही जात, तर बेस कॅम्प वरती तुम्हाला काही आठवडे थांबायला लागतं. तुम्हाला त्या वातावरणाची सवय व्हायला लागते, तुमच्या बॉडीला त्या सगळ्या वेदर कंडिशन सूट झाल्या पाहिजेत. याच्यासाठी पहिले काही आठवडे तुम्हाला त्या बेस कॅम्प वरती थांबायला लागतं आणि मग बेस कॅम्प वरून तुम्ही पहिल्या कॅम्प मध्ये जाता. पहिल्या कॅम्प मध्ये पण काही दिवस तुम्हाला तिथेच थांबायला लागतं आणि पहिल्या कॅम्प नंतर तुम्ही डायरेक्ट दुसऱ्या कॅम्प वरती नाही जात, तर पहिल्या कॅम्प वरून परत बेस कॅम्पला येता आणि बेस कॅम्प वरती परत काही दिवस थांबून मग तुम्ही पुन्हा पहिल्या कॅम्पला जाता. पहिल्या कॅम्प वरून दुसऱ्या कॅम्पला जाता आणि दुसऱ्या कॅम्प वरती परत काही दिवस थांबल्याच्या नंतर तुम्ही तिसऱ्या कॅम्पला नाही जात, तर दुसऱ्या कॅम्प वरून पुन्हा तुम्ही बेस कॅम्पला येता. कारण तुम्हाला ती सवय झाली पाहिजे, तुमच्या बॉडीने सगळ्या गोष्टी अडॉप्ट केल्या पाहिजेत, ह्याच्यासाठी ही गरजेची गोष्ट असते. मग पुन्हा बेस कॅम्प वरून पहिला कॅम्प, दुसरा कॅम्प, मग दुसऱ्यावरनं तिसरा, तिसऱ्यावरनं परत बेस, मग पहिला, दुसरा, तिसरा, चौथा आणि मग फायनली मे महिना उजडल्याच्या नंतर ज्यावेळेस क्लाइम्बिंग साठी चांगलं वेदर वगैरे सिच्युएशन सगळी ठीक असेल, त्यावेळेस तुम्ही सगळ्यात टॉपला म्हणजे तुमच्या शेवटचा कॅम्प जिथं आहे ना तिथं क्लाइम्ब करता आणि ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी काही महिन्यांचा वेळ लागत असतो. अशा पद्धतीने तुमच्या लाईफ मधलं कुठलंही जे गोल असेल ना, ते गोल जर तुम्हाला अचीव्ह करायचं असेल ना, तर त्या पूर्ण रस्त्यामध्ये प्लस मायनस येत राहणार आहेत. तुम्ही सुरुवातीला काही दिवस प्रयत्न कराल, तुम्हाला रिझल्ट दिसतील, त्याच्यानंतर तुम्ही परत प्रयत्न करत राहाल पण तुम्हाला काहीच रिझल्ट दिसणार नाहीत. मे बी तुम्हाला असं वाटेल की आता काही होत नाही आपल्याकडनं, पण त्याच्यानंतर तुम्ही परत प्रयत्न करत राहाल, परत प्रयत्न करत राहाल, प्लस मायनस अप डाऊन सगळ्या गोष्टी ऑन द वे तुम्हाला येत राहतील आणि तरीही तुम्ही थांबला नाहीत ना, त्याच्यातनं तुमची पूर्ण बॉडी, तुमची बिलीफ सिस्टीम, तुमचं ब्रेन ह्या गोष्टीसाठी ट्रेन होत राहील की आपण ती गोष्ट अचीव्ह करू शकतो. कारण आपण इतके अप अँड डाऊन फेस करून पण थांबत नाहीये. अशा पद्धतीने तुमच्या गोल्स मध्ये इंटिग्रेटेड माइलस्टोन तुम्हाला सेट करून ठेवायला लागतील. नेमकं सुरुवातीला काय अचीव्ह करायचंय, मग त्याच्यानंतर स्टेप बाय स्टेप आपल्या गोलपर्यंत कसं पोहोचायचंय, या गोष्टीची थोडीशी कल्पना आपल्याला आधी असली पाहिजे आणि ते काम तुमचा मेंटर करू शकतो. जसं आपण मगाशी स्टोरी ऐकली, त्या स्टोरीमध्ये जे पॉल्सन यांचे मेंटर होते बग क्लाउड, त्यांनी ऑलरेडी स्वतः एक आर्टिस्ट बनण्यासाठी 10-15 वर्ष खर्च केलेली होती आणि म्हणून ते पॉल्सन यांना एका वर्षाच्या आतमध्ये चांगला आर्टिस्ट बनवू शकले, कारण त्यांना मधले सगळे ड्रॉबॅक्स माहिती होते, स्टेप्स माहिती होत्या. या पद्धतीने एक इंटिग्रेटेड माइलस्टोनचा अप्रोच आपल्याला ठेवणं गरजेचे आहे जर आपल्याला आपली स्वप्न लवकर पूर्ण करायची आहेत तर. अँड नंबर 3, N स्टँड्स फॉर नेगोशिएट ऑब्स्टेकल्स. ऑब्स्टेकल्स म्हणजे अडथळे. आपल्याला एक थोडीशी पूर्वकल्पना असणं गरजेचे आहे की आपल्याला नेमके अडथळे काय येणार आहेत, किंवा आपण मगाशी जी हार्ड टेक्निक बघितली गोल सेटिंग साठी, त्यामध्ये आर म्हणजे जे रिक्वायर्ड होतं त्याच्यामध्ये मी तुम्हाला बोललो होतो काही पर्सनल सॅक्रिफायसेस पण आपल्याला करावे लागतात ज्या वेळेस आपल्याला आपलं गोल पूर्ण करायचं असेल, तर त्या गोष्टींची नेमकी कल्पना आपल्याला असली पाहिजे. म्हणजे जर का माझं स्वप्न आपण पकडलं की एक चांगला युट्यूबर बनायचंय, तर त्याच्यामध्ये मला पर्सनल सॅक्रिफायसेस काय करायला लागतात, तर सॅटर्डेचा मी कुठला वेगळा प्लॅन करू नाही शकत, कारण सॅटर्डेच्या दिवशी मला युट्यूबचा व्हिडिओ बनवायचा आहे, मित्रांसोबतची पार्टी, एखाद्या ठिकाणी बाहेर जाणं, एखादा मूवी बघणं, या सगळ्या गोष्टी मी सॅटर्डेच्या दिवशी नाही करू शकत. प्लस मी त्या दिवशी मोबाईल जास्त स्क्रोल करू शकत नाही. मी आताच्या सिच्युएशन मध्ये ही गोष्ट कन्सिडर पण करू शकत नाही की मला आठवड्याच्या 2 सुट्ट्या आहेत, सॅटर्डे संडे. मला ऑलरेडी माहिती आहे की मला आठवड्याची एकच सुट्टी आहे आणि कधी कधी तर ती पण अर्धीच आहे जर का माझं काम पूर्ण नाही झालं शनिवारी तर. आणि त्या गोष्टीसाठी ऑलरेडी मी मेंटली प्रिपेअर्ड आहे. मला आता नाही फरक पडत की मला आठवड्यात एक दिवस पण सुट्टी मिळत नाही किंवा रेस्ट मिळत नाही वगैरे, कारण मला जे अचीव्ह करायचे पुढच्या काही वर्षांमध्ये ती गोष्ट इम्पॉर्टंट आहे आता मी रेस्ट करण्यापेक्षा. अशा पद्धतीने तुम्हाला तुमचं गोल अचीव्ह करण्यासाठी काय सॅक्रिफाईस करायचंय हे तुम्हाला नेमकं माहिती पाहिजे. लेट्स से तुमचं गोल आहे फिट राहणं, तर तुम्हाला जे टेस्टी फास्ट फूड आहे ना त्याच्यासाठी नाही म्हणायला लागेल. तुम्हाला जर चांगले पैसे कमवायचे असतील तर तुम्हाला आता टाइमपास करण्यासाठी नाही म्हणायला लागेल. नवीन नवीन स्किल्स आता शिकत राहायला लागतील जे तुम्हाला फ्युचरमध्ये पैसे कमवून देणार आहेत. तर तुम्हाला स्वतःला तुमचे सॅक्रिफायसेस चूज करायला लागतील जर का तुमचं बर्निंग डिझायर आहे तुमचं गोल अचीव्ह करणं. अजून एक उदाहरण, आपल्याकडे बघा खूप लोकांना गव्हर्नमेंट एक्झाम क्रॅक करायची असते. समजा तुम्ही आहात आणि आता तुमचं नुकतंच ग्रॅज्युएशन झालंय आणि तुम्हाला तुमच्या घरच्यांनी सांगितलं की पुढचे 3 वर्ष आहेत तुझ्याकडे, त्या 3 वर्षांच्या आतमध्ये तुला गव्हर्नमेंट एक्झाम क्रॅक करायची. तर त्यावेळेस तुम्ही कसा विचार कराल की आपल्याकडे 3 वर्ष आहेत, मग पहिल्या अटेम्प्टलाच आपण चांगला अभ्यास करू आणि प्रयत्न करू की आपण एक्झाम क्रॅक करून घेऊ. पण जरी नाही झाली तरी पण दुसरा किंवा तिसरा अटेम्प्ट आपल्याकडे आहे क्रॅक करण्यासाठी. त्यामुळे अध्यामध्ये आपण मित्रांसोबत टाइमपास करू शकतो, थोडासा वेळ इकडे तिकडे गेला तरी पण आपल्याला काही प्रॉब्लेम नाहीये. पण आता दुसरी सिच्युएशन, जस्ट इमॅजिन करा तुमची एक गर्लफ्रेंड आहे जी कॉलेज टाइम पासून तुमच्यासोबत रिलेशनशिप मध्ये आहेत आणि तुम्ही पण खूप सिरियस आहात तिच्याविषयी. तुम्हाला लग्न करायचं तर तिच्याशीच करायचंय आणि जर कॉलेज संपल्यानंतर ग्रॅज्युएशन
ग्रॅज्युएशन संपल्यानंतर ती येऊन तुम्हाला बोलली की पुढच्या एका वर्षामध्ये जर तू एक्झाम क्रॅक नाही केली आणि जर का तुझ्याकडे एक चांगली पोस्ट नसेल तर मे बी मी घरच्यांना थांबवू शकणार नाही आणि आपलं काही पुढे होऊ शकणार नाही आणि तुम्हाला करायचं तर लग्न त्याच मुलीशी करायचंय. तर ह्या सिच्युएशन मध्ये तुम्ही काय कराल? एकच अटेम्प्ट आहे, एकच चान्स आहे तुम्हाला एक्झाम क्रॅक करायची असेल तर. अदरवाईज तुमच्यासाठी जी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आता ती तुम्हाला सॅक्रिफाईस करायला लागणार. तर अशा सिच्युएशन मध्ये आपण कुठले सॅक्रिफाईस चूज करणार? ऑब्व्हियसली आपण मित्रांना नाही म्हणणार बाहेर जाण्यासाठी, आपण मोबाईल स्क्रोल करणं कमी करणार, आपण त्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी तयार होणार ज्या आपल्या ध्येयाच्या मध्ये येतात एक गव्हर्नमेंट ऑफिसर बनण्याच्या. बरोबर आहे? त्यामुळं एक बर्निंग डिझायर असणं गरजेचं आहे ज्यावेळेस तुम्हाला तुमचं सगळ्यात मोठं स्वप्न कमीत कमी वेळेमध्ये पूर्ण करायचंय. जॉर्डन पीटरसन यांचं एक वाक्य आहे, इफ यू डोंट चूज युअर सॅक्रिफाइसेस लाईफ विल. म्हणजे तुम्हाला काय सॅक्रिफाईस करायचंय हे तुम्ही स्वतः जर नाही ठरवलं तर लाईफ ठरवेल की तुमच्याकडनं काय सॅक्रिफाईस करून घ्यायचे आणि ते कदाचित आपल्याला आवडणार नाही जर लाईफने तो टेक घेतला. त्यामुळे ठरवा की तुमचं सगळ्यात मोठं स्वप्न जर कमीत कमी वेळेत पूर्ण करायचंय तर कुठल्या गोष्टींना आपण नाही म्हणायचंय, कुठले ऑब्स्टॅकल्स आहेत जे आपल्या ध्येयाच्या मध्ये येत आहेत आणि ते अवॉइड करा. सो ही होती विन स्ट्रॅटेजी जे तुमचं एक मोठं स्वप्न कमीत कमी वेळेमध्ये पूर्ण करायला तुम्हाला मदत करणार आहे. आता याच्यावरती माझं ओपिनियन. एकदा वॉरन बफेट म्हणाले होते की तुम्ही कितीही प्रयत्न करा किंवा कितीही मेहनत करा, जे बाळ होण्यासाठी तुम्हाला 9 महिने लागणार आहेत ना ते 9च महिने लागणार आहेत. तुम्ही एका महिन्याच्या आतमध्ये बाळाला जन्म देऊ शकत नाही कितीही मेहनत केली तरी पण. आणि हा फॅक्ट आहे की काही गोष्टींना जो लागायचा तो वेळ लागतो तो आपण त्यांना देणं गरजेचं असतं. पण जेव्हा आपलं मोठं स्वप्न लवकर पूर्ण करण्याची वेळ येते ना त्यावेळेस मे बी आपण ते लवकर पूर्ण करण्यासाठी एक्स्ट्रा एफर्ट घेऊ शकतो आणि ते एफर्ट रिझल्ट देऊ शकतात. वरच्या उदाहरणामध्ये बायोलॉजिकल रिस्ट्रिक्शन्स होते पण इथं तसं नसू शकतं. इलॉन मस्क यांचा पण एक टेक आहे मोठी स्वप्न लवकरात लवकर पूर्ण करण्यावरती. ते म्हणतात समटाइम्स बी रेस्टलेस इन युअर लाईफ. म्हणजे आयुष्यामध्ये थोडेसे रेस्टलेस राहा जर का तुम्हाला तुमचे स्वप्न पूर्ण करायचे. म्हणूनच तुम्ही जर का प्रामाणिकपणे फोकस्ड आणि एक्स्ट्रा एफर्ट घेतले तुमच्या गोलवरती तर मे बी तुमचं 5 वर्षांचं गोल 6 महिन्यात किंवा 1 वर्षात नाही पूर्ण होणार, 1.5 वर्षात होईल, 2 वर्षात होईल, पण होईल. 2 वर्षाच्या आतमध्ये जरी झालं तरी पण वर्षाचे 3 वर्ष कमी लागले ते तर वाचलेत. बरोबर? हेच पार्किन्सन लॉ पण आपल्याला सांगतो. आपण एखाद्या गोष्टीसाठी जितका जास्त वेळ देऊ ना तितका जास्त वेळ ती गोष्ट घेते, जितका कमी वेळ तुम्ही द्याल तितक्या कमी वेळेमध्ये ती गोष्ट पूर्ण होऊ शकते. आता जर परत माझंच उदाहरण घेतलं तर आधी जेव्हा मी जॉब वगैरे करत नव्हतो ना तर एक आठवड्याचा शनिवारी व्हिडिओ अपलोड करण्यासाठी मला एक पूर्ण आठवडा लागायचा. स्क्रिप्ट लिहून शूट करून एडिट करेपर्यंत माझा आठवड्याभराचा टाइम जायचा आणि मग शनिवारी एक व्हिडिओ येऊ शकायचा. पण आता जेव्हापासून मी जॉब वगैरे करतो त्यावेळेस एका दिवसाच्या आतमध्ये म्हणजे 14 ते 15 तासांच्या वेळेमध्ये एक पूर्ण व्हिडिओ मी बनवतो आणि तो अपलोड पण करतो. म्हणजे एका आठवड्याचं काम एका दिवसामध्ये पण होऊ शकतं जर का आपण करायचं ठरवलं तर. त्याच पद्धतीने तुमचं जे गोल 5 किंवा 10 वर्षांसाठीचं आहे ते मे बी 1 किंवा 1.5 वर्षांच्या आतमध्ये आपण पूर्ण करू शकतो. या गोष्टीवरती फक्त तुम्हाला विश्वास ठेवण्याची गरज आहे. जर का हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, तुमच्या सगळ्या मित्रांसोबत पण शेअर करा. तुमचे जर का अजून काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारायला विसरू नका. आणि हो, अशाच इम्पॉर्टंट व्हिडिओसाठी तेवढं आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटूयात पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपली आणि आपल्या सगळ्या लोकांची काळजी घ्या. दिस इज सूरज तिटे सायनिंग ऑफ.